नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा काल रिलीज झाला होता आणि त्याच्याच बरोबर रिलीज झाला होता एक नवीन मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे रानटी. रानटीचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता येऊया संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या सिनेमावर. सकाळी मी काय या सिनेमाचे रिव्ह्यू व्हिडिओज बघितले. याला म्हणतात परफेक्ट सिनेमा, याला म्हणतात बाप सिनेमा. तो एक पोरगा आहे ते तर शुक्रवारी सकाळी 8 वाजताच जे सिनेमे रिलीज होतात, मग ते हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड किंवा मराठी सिनेमे, सगळ्यांचे रिव्ह्यू सकाळी 8 वाजता टाकतो आणि बघणाऱ्यांना हा प्रश्न सुद्धा पडत नाही की तू कधी बघितलंस बाबा. काहीतरी आपलं अंदाजपंचे तो रिव्ह्यूज देत असतो आणि त्याला तुम्ही सपोर्ट करता. किंवा हे सुद्धा मी आता जे बोललो की याला म्हणतात परफेक्ट सिनेमा, याला म्हणतात बाप सिनेमा. अरे किती लाचारी, जस्ट बिकॉज ते संभाजी महाराजांवर त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सो व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही लोकांना मिसगाईड नका करू, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आपली लोक सुद्धा जर टाइमपास म्हणून हे व्हिडिओज बघत असतील तर ठीक आहे, बट काही ऍटलिस्ट 10 पैकी एखाद दुसरे लोक असतील माझ्यासारखे जे सिनेमा बघायला जातात आणि सिनेमा बघितल्यानंतर तरी तुम्ही त्यांच्या रिव्ह्यू व्हिडिओजवर कमेंट करा की ठीक आहे, एखाद्याला एखादा सिनेमा आवडू शकतो, एखाद्याला नाही आवडू शकत, बट एवढं सुद्धा खोटं बोलू नका व्ह्यूज मिळवण्यासाठी. असो, सो हा सिनेमा बघून झालेला आहे. सगळं बरोबर वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे एडिटिंग अशी काही फार मजा नाही आली, तसा पेस वाटला नाही सिनेमामध्ये. मोहिमा ज्या आखल्या गेल्या आहेत त्याच्याशी कनेक्ट होत नाही कुठेतरी. हा सुद्धा एक डिलेड प्रोजेक्ट होता आणि डिलेड प्रोजेक्ट असल्यावर एखादाच सिनेमा असतो बाई पण भारी देवा, जो 4 वर्ष डिले झाला होता. आणि 4 वर्ष डिले झाल्यानंतर सुद्धा जेव्हा तो रिलीज झाला तेव्हा काही बॉक्स ऑफिसवर त्याने हिस्ट्रीच केली, पण त्याचा काही परिणाम त्याच्या मेकिंग वाईज, कारण ते साधी घरातल्या 4 बायकांच्या गोष्टी होत्या. बट जेव्हा इतक्या ग्रँड लेवलवर तुम्ही सिनेमा बनवता, आणि आय थिंक 1.5-2 वर्ष आधी या सिनेमाचा मोशन पोस्टर का काहीतरी आलं होतं. मान्य आहे की VFX CGI इकडे याला वेळ लागतो आणि कमी बजेटमध्ये जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त चांगलं दाखवायचं असतं तो जरा गडबड होऊ शकते. सो हे जाणवतं हा सिनेमा बघताना की कुठेतरी हा सिनेमा डिले झालेला आहे. आणि जे काही कमी बजेटमध्ये चांगलं VFX दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यासाठी कौतुक करायला हवं, कारण कठीण असतं. VFX CGI बजेट खूप लागतं आणि आपल्या मराठीमध्ये बजेटचा इश्यू असल्या कारणाने बऱ्यापैकी त्या बाबतीत प्रयत्न झाले की आपण जास्तीत जास्त ग्रँड दाखवूया ओव्हरऑल. सो VFX CGI चांगलं होतं, त्याच्यात काही शंका नाही आहे. जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं, आय थिंक मोशन पोस्टरच्या वेळेला, आय थिंक जेव्हा लुक रिव्हील व्हिडिओच्या वेळेला, जेव्हा आय थिंक आपले ठाकूर अनुप सिंग हे असे मेडिटेट करत बसलेले असतात आणि मागे महादेवाचं असं हे येतं बॅकग्राऊंडमध्ये, मला ते एक्झॅक्टली आठवत नाही, तेव्हा माझ्या मनात प्रश्न होता की संभाजी महाराजांची भूमिका हे कसे कॅरी करणार. बट जेव्हा मी हा सिनेमा बघितला तो आय टेक माय वर्ड्स बॅक, कारण त्यांनी बऱ्यापैकी चांगलं काम केलंय. बऱ्यापैकी नाही, सॉरी, चांगलंच काम केलंय. म्हणजे ऍट टाइम्स ते शांत पण वाटतायत, ऍट टाइम्स ते रौद्र रूप सुद्धा धारण करतात. सो त्यांनी 10 on 10 त्यांच्या या भूमिकेला. किशोरी शहाणे यांनी मासाहेबांची भूमिका केलेली आहे, त्या सुद्धा त्या भूमिकेत खूप चांगल्या वाटतात. आणि माझी खुर्ची आज अशी का होते, जाऊ दे, खुर्चीचाच आज दिवस असल्यामुळे जे काही निकाल आलेत, वा वा वा, म्हणजे जरा अनपेक्षित होतं. असो, किशोरी शाणेवेज मासाहेबांच्या भूमिकेत आहेत, त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. भार्गवी चिरमुले धाराऊंच्या भूमिकेत आहेत, तिचं काम सुद्धा चांगलं आहे. अमृता कानविलकर, पल्लवी वैद्य आणि खूप सारे कलाकार आहेत त्याच्यात. सो कास्टिंग नो डाऊट चांगलं आहे. प्रत्येकाच्या कॉस्ट्युमवर सुद्धा चांगली मेहनत घेण्यात आलेली आहे. सेट सुद्धा बऱ्यापैकी भव्य दिव्य असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट प्रॉब्लेम होतो डायलॉग्समध्ये. डायलॉग्स एवढी मजा नाही. स्क्रीन प्ले, कथा, पटकथा, जे तुम्ही त्याला बोलायचे ते सगळं जसं वीक वाटतं, सगळंच वरवर वाटतं. त्यामुळे कुठेतरी हा सिनेमा अनफॉर्च्युनेटली कनेक्ट होत नाही जेवढा तो कनेक्ट व्हायला पाहिजे होता. सो मी तरी म्हणेन 5 करा या सिनेमाला. अनफॉर्च्युनेटली माझं तरी हे मत आहे. तुम्ही मुळात हा जर सिनेमा बघितला असेल तर तुम्ही कुठल्या रिव्ह्यू व्हिडिओशी तुमचं एकमत आहे मला तरी कळवा. बाकीच्यांना तुम्ही नसेल कळवत, काय फक्त त्या अँकर्सना बघण्यासाठीच मे बी व्ह्यूज देतात की काय, मला डाऊट आहे. बट मिसलीड होऊ नका. आणि जर तुम्ही मिसलीड होऊन जर सिनेमा बघत असाल तर तुम्ही त्यांना तुमची प्रतिक्रिया सुद्धा कळवायला विसरू नका. माझ्याकडनं मी सांगेन की जेव्हा हा सिनेमा OTTवर येईल तेव्हा तुम्ही बघू शकता. तसं पण प्रतिसाद खूप कमी आहे. लवकरच तुमच्यासमोर घेऊन येतो रानटी, गुलाबी आणि या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन.
मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.